मागे परतोने पाये कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझ्या जीवा कैसे झाले माझा जीवा केव्हा भेटती केशवा केव्हा भेटती केशवा केव्हा भेटती केशवा केव्हा भेटती केशवा विठ्ठल 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय तुराशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवात केव्हा भेटसी केशवा चुकलिया माये
चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा जीवना वेगळी मासोळी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा समचरण सरोजम सान्द्र नीलम बुधावम जगननीत पाणी मंडलम मंडनानाम तरुण तुलसी माला गधरम कंजनेत्रम सदा धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया संतांचिया सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजं स्फुरदिक् स्वदेशं विधिन्द्रादिदैवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा आपुल्या बाळा जरी आता न करी फजिती जनामध्ये बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सत्यु लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुना लो मेरी पुकार
विनते वारंवार पवन सुत विनते वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनते वारंवार पवन सुत विनते वारंवार केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संता ओ मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या ऐसे नमन करुणी सकळान बोले हरिकथा बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नावा मने विठ्ठल 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 दुराशी जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा करतो मान्यता करतो शक्ती असताना माझा परमपिता पांडुरंग परमात्मा त्यांच्या चरणी सेवा समर्पित करण्याकरता व सत्याईच्या दरबारामध्ये तुम्हासारख्या सज्जन मायबापांच्या ज्ञानी गुरुजनांच्या सेवेकरता निवडण्यात आलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य श्रीमंत श्री संत देहूनिवासी देहूचे साधू अशा हजारो पदव्या ज्यांना प्राप्त झाल्या अशा आपले श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा देवाकडे आपलं दुःख व्यक्त करणारा आजचा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलाय. म्हणून सर्वांना फक्त एकच विनंती करेल, भजन चालू झालं की हातानं टाळ्या आणि मुखानं देवाचं नामस्मरण करा. करणार ना? करणार की नाही? करा मग. विठ्ठल विठ्ठल अभंगार बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, आज आपल्या सुंदर अशा बोरीस या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह वर्ष 52वे आणि 52व्या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. आणि त्याच्याच निमित्तानं ज्यांच्यामुळे आज आपला हा सप्ताह चालतो त्या श्री सती अहिल्यादेवी यांच्या 194व्या पुण्यतिथीनिमित्त हा सप्ताह आहे. आणि त्या सप्त्याच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. हेही माझं परमभाग्य समजावं लागेल. आणि संपूर्ण सप्ताह कमिटीचे सगळ्या कार्यकर्त्यांचे एकदा मनापासून आभार मानते. कारण सगळ्यांची इच्छा होती की झालं पाहिजे बुवा एकदा कीर्तन. गणपतीमध्येही बोलवलं होतं आणि तुमचं सर्वांचं प्रेम असंच माझ्यावर कायम असू द्या. म्हणजे मी असं म्हणत नाही बरं का मला अशा तारखा द्या असं, फक्त तुमचं प्रेम माझ्यावर असू द्या. जे तुमच्या असे आशीर्वादाचे हात आहेत ते असे असू द्या, असे करू नका. सगळ्या कार्यकर्त्यांचे एकदा आभार मानते. आणि ज्यांच्या नियोजाखाली आपला हा सप्ताह चालतो ते माननीय श्री दादा सुभाष बाबा असतील, सुभाषराव शिवाजीराव देवरे, ज्यांच्या आशीर्वादाने किंवा मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालतो त्यांची एकदा आभार. समस्त गायक वादक असतील सर्वांच्या चरणावर दंडवत घालते. सर्वांनी एकदा टाळ्या वाजा बरं त्यांच्याकरता. कारण आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला असे गायक वादक मिळाले नाही तर आपण बऱ्याच गावोगावी जातो. सहसा करून या स्थितीला तरी गायक वादक भेटत नाहीत. आणि भेटले त्यांचं सर्वांचं प्रेम आहे तुमच्यावर, म्हणून ते आज तुमच्यासाठी या ठिकाणी आलेत. आणि अशा गायक वादकांची किंमत तुम्ही केली पाहिजे. काय केलं पाहिजे? कीर्तन झालं की आपले गायक गायन करून करून त्यांचा घसा कोरडा झालेला असतो. तुम्ही घरी जाताच मस्त प्युअर दूध, फक्त दुधात पाणी नको बरं का, ते दूध त्याच्यात हळद टाकून मस्त साखर टाकून त्यांना जर तुम्ही हळदीचं दूध दररोज दिलं तर देवही तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार
कारण तुम्ही विचार करायला पाहिजे, बिचारे 2 तास गायन करतात, बिचारांना गळ्यादुखी होणं होईल. तुम्ही दूध देऊन त्यांचा गळा शांत म्हणजे आत्मा शांत केला म्हणजे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशी सेवा केली पाहिजे महाराज मंडळींची. असो, सर्व गायक वादकांचे एकदा आभार. संपूर्ण गावातलं भजनी मंडळ असेल सर्वांच्या चरणावर दंडवत घालते. आणि त्यातल्या त्यात अजून आपले चोपदार काका कीर्तनात सहसा करून जास्त चोपदारच वजन वाढवतात. कीर्तनाला जी म्हणजे कीर्तनातला जो रंग आहे तो गायक वादक असले की तेव्हाही चांगला वाटतो, पण त्याच्यात अजून जर साथीला चोपदार असले तर एकदम भारी वाटतं. कारण चोपदार असले कीर्तनकार भ्यातच की बुवा आपलं चुकाय ना ते या मागे दंडाला मारी फेकेत, म्हणून चोपदार असले पाहिजे. म्हणून आपल्या चोपदार काकांची एकदा आभार मानते, सर्वांच्या चरणावर दंडवत घालते आणि सर्वांसाठी फक्त एकच म्हणू इच्छिते, माझं पामराय काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. म्हणून या युक्तीप्रमाणे सर्वांच्या चरणावर दंडवत घालते आणि अभंगाकडे वळते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे आपलं दुःख व्यक्त करतायत की देवा, जर तुम्हाला तुझ्यापासून लांब केलं तर मी जगू शकणार नाही. का जगू शकणार नाही? कारण देवा तू माझा प्राण आहेस, तू माझा जीव आहेस, माझं सगळं काही जीवन तूच आहेस. माझ्या जीवनात तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला अर्थ नाही, म्हणून मी तुझ्याशिवाय अजिबात जगू शकत नाही. आणि ते दुःख महाराजांनी 3 उदाहरणांद्वारे व्यक्त केलं. ते म्हणजे पहिले एका कन्येचं उदाहरण घेतलं की जशी एक कन्या विवाह झाल्यानंतर तिच्या सासरी जाते तेव्हा तिला ते माहेर सोडू वाटत नाही ना देवा. का सोडू वाटत नाही? कारण ती त्या माहेरात लहानाची मोठी झालेली असते, त्या आईबापासोबत ती लहानपणापासून हसत खेळत आलेली असते, म्हणून तिला आता तिचे आईबाप सोडू वाटत नाही. म्हणून त्यांनी एका कन्येचं उदाहरण घेतलं. दुसरं म्हणजे एका लहान लेकराचं. एखाद्या गर्दीमध्ये जशी आपल्या गावाला मोठी यात्रा भरते, त्या यात्रेत जर एखादं लहान लेकरू हरवलं तर ते त्याच्या आईला जसं शोधतात तर आईशिवाय जगू शकत नाही. त्याला बोलता येत नाही, चालता येत नाही. आणि जसा तो त्या गर्दीमध्ये आईला शोधतो तसं महाराज सांगतात, देवा जशी एक कन्या तिला माहेर सोडू वाटत नाही, जसं एक लहान लेकरू त्याच्या आईशिवाय जगू शकत नाही, तसं आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही. का जगू शकत नाही? कारण माझं जीवन म्हणजे फक्त आणि फक्त तूच आहेस. मग शेवटचं उदाहरण दिलं महाराजांनी एका माशाचं. कारण माशाचं जीवन काय आहे? पाणी. आणि जर आपण माशाला पाण्याच्या बाहेर काढलं तर तो जगेल का? नाही जगणार, कारण जीवन आहे ना त्याचं पाणी. आपण म्हणतो आपण 5 मिनिटं जरी पाण्यात बुडालो तरी आपल्याला श्वास घेता येत नाही, पण ते जे प्राणी 24 तास मासा पाण्यात राहतो म्हणून त्याचं जीवन काय आहे? पाणी आहे. मग जसा मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही तसं महाराज सांगतात की देवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि ही भावना आपल्या सगळ्यांनाही आली पाहिजे. पण ती कधी येईल? जेव्हा आपण देवाचं भावनेनं नामस्मरण करणार तेव्हा. आणि मग ते नामस्मरण करून आपल्याकडून घडलं पाहिजे. म्हणून आपल्या गावातले सप्ताह कमिटी एकत्र येते. बरोबर यात्रा आली की यात्रेच्या पहिल्या आपल्या गावाचा सप्ताह बसतो. मग ते काय फुकट बसवतात का हो महाराज लोकांचं पोट भरण्याकरता? नाही नाही, त्यांच्या हेतून तुमचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे. कारण वर्षभर आपण राबतो, रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, पण 7 दिवस का असेना आपल्या मुखातून देवाचं नाम घडलं पाहिजे. म्हणून या सप्त्याचं आयोजन केलं जातं. म्हणून भावनेनं नाम घ्या. देवाला आपल्या घरी आलं पाहिजे देव, अशी भक्ती करा. घरी नाही आला निदान आपल्या ध्यानामनात तरी बसला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुमच्या ध्यानामनात देव बसला, ज्या दिवशी तुम्हाला देव कळाला, त्या दिवशी तुमची तुकोबारांसारखी स्थिती घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लवकरात लवकर देवाचं नाम घ्या. आता महाराज सांगतात की देवा मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, कारण तू माझं जीवन आहेस. पण आता अभंगाकडे वळण्यापूर्वी ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा मी अभंग घेतला, कोण होते जगद्गुरु तुकोबाराय किंवा काय त्यांचा इतिहास ते आपण पाहूयात. तर ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा मी अभंग घेतला त्या जगद्गुरु तुकोबारायांच्या वडिलांचं नाव होतं बोल्लोबा आणि आईचं नाव होतं कणकाई. या दोघांच्या उदरी तुकोबारायांचा जन्म झाला. पण तर आपण पाहिलं तर तुकोबारायांचे वडीलच पहिल्यापासून ते देवाचे भक्त होते. तर वडीलच नाही, त्यांचे संपूर्ण पूर्वज देवाची भक्ती करत आले होते. पण ते निस्वार्थ भक्ती करायचे, देवाकडे कधी काही मागत नव्हते. जसं आपण काही झालं केलं की देवाकडे मागणी करतो, पण तुकोबारायांच्या आईवडिलांची किंवा त्यांच्या पूर्वजांची एक परंपरा होती, ते देवाकडून काहीच मागत नव्हते. काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. आणि अशामुळे ते दरवर्षी नित्यनेमानं पंढरपूरला जायचे, पंढरपूरची वारी करायचे, देवाची भक्ती करायची. मग अशामुळे जेव्हा बोलोबारांची धर्मपत्नीनं पाहिलं कनकाई माता
की आपले स्वामी दरवर्षी एकटे पंढरपूरला जातात, आपल्याला एकही वर्षी नेत नाही. म्हणून कनकाई मातेनं बोलोबारांना सांगावं, अहो स्वामी तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता पण मला एकही वर्षी सोबत नेत नाही, पण मला यंदा यायचंय हो तुमच्यासोबत. तुकोबारांना सांगावं, नाही नाही मी तुला अजिबात घेऊन जाणार नाही. म्हणाले, का नाही घेऊन जाणार? अगं आमच्या पूर्वजांपासून जी परंपरा टिकवली आहे मी की देवाकडे काहीच मागायचं नाही, आणि जर तू माझ्यासोबत आली तर तू देवाकडून मागितल्याशिवाय राहणार नाही. कारण महिलांनाही फार घाण सवय असते, कुठे गेल्या म्हणजे देवाकडे मागितल्याशिवाय राहत नाही. आता आपले प्रदीपजी मिश्रा बाबा त्यांनी आपल्याला सांगितलं 3 वर्षा पहिली की 1 लोटा जल सब समस्या का हल. त्या दिवसापासून आतापर्यंत मंदिरात जागा सुद्धा सापडत नाही. ज्या मंदिरात आजपर्यंत कुत्रे अभिषेक करत होते त्या मंदिरात मात्र आता पाय ठेवायला जागा राहिली नाही. कशामुळे? की देव काहीतरी देतो म्हणून आपण जातो, देवाला पाणी चढवतो. पण मला सांगा, देवाला आपण पाणी देवासाठी चढवतो का आपल्यासाठी? कोणासाठी चढवता? असं म्हणता का? जाऊ द्या, देवानं आपल्याला नरदेह दिला, देवाने आपल्याला जन्म दिला, मग देवाची काहीतरी भक्ती करूयात, देवाची सेवा करू असं म्हणता का? पाणी जसं तसं एक एक थेंब त्या महादेवाच्या पिंडीवर पडतो, तसं तसं आपल्या तोंडातून एक एक शब्द निघतो, देवा यंदा तरी माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला चांगली सून भेटू दे, आणि अशी भेटू दे तिने आयतं खावायला द्यायला पाहिजे. पण ती आता का भेटत नाही? कारण आजकालच्या मुली साधू सासऱ्यांना सांभाळत नाही, आणि याला कारणीभूत आपणच. कारण यंदा आता सहसा करून तरी आता मुलांची लग्न जमतच नाही. का जमत नाही? कारण जेव्हा सरकार सांगून सांगून थकलं, ऐका गर्भपात करू नका, ऐका गर्भपात करू नका, तेव्हा मात्र आपण सरकारचं ऐकलं नाही. दंड लावला सरकारनं, तरी तो दंड भरला पण गर्भपात केलेच. आणि मग त्याचा परिणाम काय झाला? आता 100% 75% मुलं आणि 25% मुली राहिल्या. त्याच्यामुळे मुलांची लग्न होत नाही. आणि जर तुम्हाला पाहायचंच असेल तर याच्या पुढे ना आपले पोरं भगवे कपडे घालून हिमालयात जाऊन बसले तर माझं नाव बदलून द्या, कारण आता मुली भेटत नाही. म्हणून आमचे नवतरुण बांधव कधी होईबो आमनं लगीन. नारळ घेतात, 30 रुपयाचं नारळ घेतलं, मारुती रायाच्या मंदिरावर जातात, मारुती रायाला नारळ ओवाळतात आणि जोरानं नारळ फोडतात, सांगतात देवा मित्रच नवही गे रे, पण यंदा मला तरी हळद लागू दे, यंदा तरी माझं लग्न होऊ दे. म्हणजे देवाला नारळ फोडतात आणि मग मारुती राय सांगतात, का रे बाबा जर मला भेटली असती तर मी मंदिरात बसलो असतो का? सांगा ना. हनुमंतरायाला जर भेटली असती तर हनुमंतराय मंदिरात बसले असते का? आणि ज्याच्याकडेच बायको नाही त्याच्याकडेच आपण बायका मागायला जातो, देव आपल्याला बायका देईल का? नाही देणार. म्हणून नाही का मागितलं पाहिजे देवाकडे, पण काहीतरी चांगलं मागितलं पाहिजे. पण आपल्याला काही मागणीवरून कीर्तन करायचं नाही. मग आपल्या कनकाई मातेनं त्या ठिकाणी स्वामीजवळ आपली मागणी केली की स्वामी मलाही पंढरपूरला घेऊन चला, पण बोलोबारायणं सांगावं मी तुला पंढरपूरला नेणार नाही, कारण तू देवाकडे काहीतरी मागशील. कनकाई मातेनं सांगावं, स्वामी मी तुमची शपथ घेऊन सांगते मी देवाकडे काहीच मागणार नाही. म्हणाले, घे माझी शपथ माग की तू देवाकडून काहीच मागणार नाही. म्हणाले, हो तुमची शपथ घेऊन सांगते मी देवाकडे काहीच मागणार नाही. मग घेतलं कनकाई मातेला. आषाढी एकादशी जवळ येईल असे निघाले दोघं पती पत्नी सोबत पंढरपूरच्या वारीला. आता पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळी गर्दी वगैरे असते, जो गेला असेल त्याला माहिती आहे पंढरपूरला किती गर्दी असते ते. आणि मग त्या वारीच्या या ठिकाणी त्या गर्दीमध्ये त्यांनी चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं. आणि जसे जसे पुढे जाऊ लागले तसं तसं त्यांना एक एक दुकान दिसायची कनकाई मातेला. आणि पहिले काय असं नव्हतं की दिसली का लगे दुकान लगेच साडी घ्या असं नव्हतं. पहिले एखाद्या महिलेचं जर लग्न झालं तिच्या अंगावर जी साडी आहे ती साडी तिला वर्ष 2-2 वर्ष टिकवावी लागत होती. जर फाटली तर तिला ठिगळं जोडून त्या माता माऊल्या साड्या वापरायच्या. आपण आता वापरणार नाही. थोडा जरी म्हणजे आग्नीचा डाग जरी पडला आणि ती साडी जरी फाटली आपण ती साडी वापरत नाही. कपाट भरलेली असते हो आपल्या घरात, तरी आपण सांगतो मना बघायनी साडी नाहीये, मन भावना लगीनी राहणं, मन तुरात बहीण लगीनी राहणं, आणि याच साड्याचा लगीन मागायला नाही, मला दुसऱ्या साड्या पाहिजे. म्हणजे आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण जेव्हा वाटला तेव्हा साड्या घेतो. पण पूर्वी नव्हतं तसं. पूर्वी किती श्रीमंत असू द्या पण तरीही ती महिला एक एक साडी 1-2 वर्ष वापरायची. आणि मग अशा परिस्थितीत राहणाऱ्या कनकाई मातेनं त्या साड्या पाहिल्या, त्या बांगड्या पाहिल्या. कनकाई मातेनं विचार केला, जर एवढ्या साड्या एवढ्या बांगड्या जर माझ्याकडे राहिल्या असत्या तर मी किती सुंदर दिसली असती.
आणि असा विचार करत करत त्या दुकानाजवळ थांबल्या. पण बोलोबाराय मात्र पुढे निघून गेले. आता गर्दीमध्ये ते बोलत होते, कनकाई मला सोडू नकोस बरं का, मला धरून चाल, म्हणजे तू हरवणार नाहीस, कारण जर तू हरवली तर तुझा आणि माझा आता पता लागणार नाही. पण त्यांनी विचार केला की केव्हापासून जी कनकाई बडबड करत होती ती कनकाई मात्र माझ्या आजूबाजूला नाही. त्यांनी एकदा मागे वळून पाहिलं, कनकाई माता दिसत नव्हत्या. घाबरली, आता करावं तरी काय, एवढ्या गर्दीत शोधावं तरी कसं. त्यांनी जोरजोराने हाका मारायला सुरुवात केली. पण तेव्हा त्यांची दूरवर नजर गेली, कनकाई माता एका साडीच्या दुकानाजवळ उभ्या होत्या. मग बोलोबारांना हाक मारावी, कनकाई. तेवढ्यात कनकाई माता धावत आल्या. मला माहिती होतं तू असंच करशील असं. पंढरपुरात येऊन एवढ्या गर्दीमध्ये तू इकडे तिकडे हरवलीस तर मला शोधणं मुश्किल होईल, म्हणून आता तरी ऐक, माझ्यासोबत चल. म्हणाले ठीक आहे. कनकाई माता बोलोबाराय निघाले. पांडुरंगाचे दर्शन बारीला लागले. पण दर्शन बारीला लागल्यानंतर त्यांच्यामध्ये थोडं अंतर पडलं. बोलोबाराय गाभाऱ्यात गेले. गाभाऱ्यात जातात त्यांनी पांडुरंगाला नमस्कार केला आणि म्हणाले, काय देवा, काय चाले, बरं आहे ना, चला मग भेटू पुन्हा पुढच्या वर्षी. एवढं बोलून देवाचं दर्शन घेतलं. आणि जेव्हा बोलोबाराय गाभाऱ्याच्या बाहेर गेली, मग रुक्मिणी मातेनं पाहिलं की जो देव कायम ताट मान करून उभा असतो तो देव मात्र आता खाली मान घालून उभा होता. कनका रुक्मिणी मातेनं विचारलं, काहो स्वामी, तुमच्या हजारो भक्त येतात पण तुम्ही कधी आपली मान खाली घालत नाही, पण आज जेव्हा जेव्हा बोलोबाराय तुमच्या दर्शनाला आले की तुमची मान आपोआप खाली जाते, याच्या मागचं कारण काय. मग देवानं सांगावं, अगं रुक्मिणी, काय सांगू तुला आता, याच्या पूर्वजांपासून यांच्या उपकाराचे ऋण माझ्या डोक्यावर आहेत ग. कारण यांनी आजपर्यंत फक्त माझी निस्वार्थपणे भक्ती केली, कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही. म्हणून त्यांचे जे भक्तीचे ऋण आहेत माझ्यावर, त्या ऋणाच्या बोजानं माझी मान आपोआप खाली जाते. कारण मला सांगा, आपण जर एखाद्याकडून व्याज घेतलं आणि जर ते व्याज आपण परत वेळेवर दिलं नाही तर तो समोर व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर दिसला की आपण असं तटमान करून चालतो का. आपली मान आपोआप खाली जाते की भाऊ या माणसाचं व्याज आहे माझ्यावर. आणि मग देवानं सांगितलं की तो सावकार जो आहे ना तो म्हणजे बोलोबाय, आणि त्याचा देणेकरी मी आहे, पण माझ्यानं ते व्याज परत दिलं जात नाही. मजवर त्यांचे झाले असे ऋण, मजवर त्यांचे झाले असे ऋण, होईल उत्तीर्ण एवढ्याने, होईल उत्तीर्ण एवढ्याने. मजवर ऋण झाले असे ऋण, मजवर झाले असे ऋण, होईल उत्तीर्ण एवढ्याने, होईल उत्तीर्ण एवढ्याने. मजवरियाचे झाले असे ऋण. तेव्हा देवानं सांगावं रुक्मिणीला की अगं रुक्मिणी, याचे एवढे ऋण आहेत माझ्यावर की ते ऋण माझ्याकडून परत केले जात नाही. मग रुक्मिणी मातेनं सांगितलं, आता काळजी करू नका. म्हणे का, अगं त्याची पत्नी आली, अहो त्यांची पत्नी आली आज, कनकाई माता तुमच्या दर्शनाला आली. म्हणे काय, कनकाई माता आल्यात, आता तर 100% माझं व्याज खाली होणार. तेवढ्यात कनकाई मातेनं गाभाऱ्यात प्रवेश करावा. देवालाही थोडा दिवसा वाटला की आता कनकाई माता आल्या, काहीतरी मागतील. कनकाई मातेनं देवाकडे पाहिलं. देवाला पाहून त्यांनी हात जोडून प्रणाम केला. निराश होत्या त्या, कारण त्यांना काहीतरी मागायचं होतं, पण आपल्या पतीची शपथ दिल्यामुळे त्यांनी देवाकडे काहीच मागितलं नाही. देवाला प्रणाम केला. पण जसंही त्यांनी देवाकडे पाहिलं, आता देवाकडे पाहताच ते त्यांचं देहभान विसरल्या, कारण देवाचं रूपच तसं होतं. गवळणीच्या भाषेत जर पाहायचं म्हटलं, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन.
ठिकाणी कनकाई माता उभ्या होत्या. पण त्यांना अचानक लक्षात आलं की स्वामी आपली वाट पाहत असतील. देवाला प्रणाम केला. चला देवा भेटू पुन्हा पुढच्या वर्षी, एवढं बोलून कनकाई माताही गाभाऱ्याच्या बाहेर निघत होत्या. पण तेवढ्यात देवानं पाहिलं कनकाई माता काही मागत नाही. स्वतः भगवंत त्या मूर्तीतून त्या ठिकाणी प्रगट झाले आणि कनकाई मातेसमोर आले. म्हणाले, कनकाई माता तुम्ही अशाच परत जाऊ शकत नाही, तुम्हाला काही ना काही मागावं लागेल माझ्याकडे. आणि मग कनकाई मातेनं सांगावं, देवा मी मागितलंही असतं तुमच्याकडे, पण मला माझ्या स्वामींनी शपथ टाकली आहे म्हणून मी तुमच्याकडे काहीच मागू शकत नाही. म्हणाले, का नाही मागू शकत? काहीतरी मागा माता, काहीतरी मागा माझ्याकडून. पण त्यावेळेस कनकाई मातेनं पूर्णपणे नकार दिला की देवा मला माफ करा, मी तुमच्याकडे काहीच मागू शकत नाही. एवढं बोलून कनकाई माता गाभाऱ्याच्या बाहेर आल्या. आता इकडे बोलोबाराई वाट पाहत होते. बोलोबारायांचं मात्र डोकं सरकलं की एवढा वेळीनं गाभाऱ्यात केलं काय? जर ही इतका वेळ गाभाऱ्यात राहिली म्हणजे 100% हिनं देवाकडे काहीतरी मागितलं. पण त्यावेळेस कनकाई मातेनं सांगितलं, देवा अहो स्वामी मी देवाकडे काहीच मागितलं नाही. म्हणाले, शपथ घे माझी की तू काहीच मागितलं नाही. शपथ घेऊन सांगते स्वामी मी देवाकडे काहीच मागितलं नाही. मग त्यावेळेस कनकाई मातेनं सांगितलं, तुम्ही सांगताय ना मागितलं, मी देवाकडे काहीच मागितलं नाही, पण स्वतः भगवंत माझ्याजवळ आला होता की काहीतरी मागा. पण त्यावेळेस मग बोलोबाराय म्हणाले, काय देव आणि तुझ्याजवळ आला की काहीतरी मागा? असं होऊच शकत नाही, कारण आजपर्यंत मी देवाची भक्ती करत आलोय, आजपर्यंत देव माझ्या स्वप्नात आला नाही. माझं काय? जे साधू महात्मे हजारो वर्षापासून हिमालयात तपश्चर्या करतात, बिचाऱ्यांच्या स्वप्नात सुद्धा देव आला नाही आणि तुला डायरेक्ट देवानं दर्शन दिलं. तसंच मग जसं बोलोबारांना त्यावेळेस शंका पडली तशा आजकालच्या लोकांना शंका पडते की ज्या महिला 10-10, 20-20 दिवस आंघोळी करत नाही त्यांच्या अंगात देव कस काय येतो? मला सांगा, हा देव डायरेक्ट कानातून शिरतो की डोक्यातून येतो की डायरेक्ट अंगात प्रवेश करतो? म्हणजे आपल्याला कोणाची निंदा करायची नाही, पण असो. म्हणजे त्यावेळेस बोलोबारांनाही प्रश्न पडला की जे एवढ्या तपश्चर्या करतात त्यांना आजपर्यंत देव कधी दर्शन देत नाही आणि ज्या कधी देवाचं नावही घेत नाही त्यांच्या अंगात देव येतो, तुला देवानं दर्शन दिलं? म्हणाले, हो. मग कनकाई मातेचा हात धरला, गाभाऱ्यात नेलं आणि सांगितलं, का ग कनकाई, हाच देव सांगत होता ना तुला मागायला, मग माग याच्याकडे, द्यायचंय ना तुला, एकच दे. काय दे? पुत्र ऐसा दे गुंडा ज्याचा तिने लोकी झेंडा. आणि खरोखर आज तुकोबारायांच्या नावाला तीनही लोक घाबरतात. हे मी नाही सांगत, स्वतः रामेश्वर भट्टांनी सांगितलं. तुकाराम 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 नाम घेता का प्रेम तुकाराम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समाज 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 धन्य तुकोबा समाज. नावाला आज यमराज सुद्धा घाबरतात. मग त्यावेळेस मागितलेली मागणी म्हणजेच तुकोबारायांची की देवा द्यायचं नाही एकच पुत्र दे, पण असा दे की ज्याच्या नावानं तीनही लोक घाबरले पाहिजे. आणि मग अशा तुकोबारायांचा जन्म झाल्यानंतर तुकोबारायांनाही लहानपणापासून देवाची आवड होती. दरवर्षी नित्यनेमानं पंढरपूरला जायचं, कधी वारी चुकवत नव्हते. आणि मग असा त्याचा नित्यनेम. पण बघता बघता तुकोबारायांचा विवाह झाला. तुकोबारायांची पहिली धर्मपत्नी जिजाऊ, त्याही काही दिवसानंतर दुष्काळ आल्यानंतर त्यांची पहिली धर्मपत्नी आणि एकुलता एक मुलगा त्या ठिकाणी अन्न करता मेले. दुष्काळे पिढीलो अन्न नेला मान, स्त्री एक अन्न करता मेली. आणि मग त्या दुष्काळामध्ये त्यांची धर्मपत्नी गेल्यानंतर तरीही तुकोबाराय खचले नाही. दरवर्षीप्रमाणे नित्यनेमानं ते पंढरपूरची वारी यायची की त्यांना आनंद वाटायचा. मग तसा याही वर्षी आषाढी एकादशी यायच्या अगोदर
आषाढी कार्तिकी दोन्ही एकादशी तर दरवर्षी पंढरपूरला जायचे. मग आता पंढरपूरची एकादशी जवळ येणार, तेवढ्यात त्यांनी संपूर्ण भजनी मंडळांना सांगितलं की आता आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, सर्वांनी या दिवशी या ठिकाणी यायचं, इथून आपली दिंडी निघणार आहे. मग सगळ्यांना गोळा करायचे, चला आपल्याला पंढरपूरला जायचंय, चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीव लगा पाहू. पंढरपूरची वारी त्या ठिकाणी सगळे भजनी मंडळी एकत्र आली. आता पंढरपूरला जायचंय ना त्यांना, पंढरपूरला जाण्याच्या आनंदात सगळे भजनी मंडळ आनंदी होते. आता निघाले, सगळ्यांनी टाळ घेतले, कोणी मात्र हातात चिपळ्या गळ्यात विना घेऊन त्या ठिकाणी दिंडीच्या सुरुवात केली. जशी दिंडी देऊ गावातून निघाली, भजन सुरू झालं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी टाळ्या, टाळ्या. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. निघाली दिंडी पंढरपूरला. आता बघता बघता दर मुक्काम करत पंढरपूरला आली. पण जशी पंढरपुरात पोहोचल्यानंतर जसा जसा तुकोबारांना त्या पंढरपूरचा पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसायचा, तसे तसे तुकोबारा जेव्हा वारकरी ती पाठी पाहतात, मग तिथून वारकरी पळायला सुरुवात करतात. कारण त्यावेळेस तुकोबाराय त्या जागेवरून त्यांना पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसायचा, म्हणून तुकोबाराय पळायचे. म्हणून आजही त्या जागेला धावा नाव दिलं. मग तुकोबारायानं जशी धाव घेतली तशी पंढरपुरात आले. त्यांना देवाला कधी भेटेल अशी त्यांना ओढ लागलेली होती. आणि चंद्रभागेत स्नान करून पांडुरंगाचे दर्शन बारीला लागले, देवाचं दर्शन घेतलं. 7 दिवस जसा बोरीस गावात सप्ताह चालू, तसा वाळवंटात सप्ताह सुरू झाला. बघता बघता 7ही दिवस गेले. काल्याचा दिवस उगवला आणि काल्याच्या दिवशी मात्र सगळे आनंदात होते, पण तुकोबारायांचा काय कीर्तनात मन लागत नव्हतं. कारण 7 दिवस झाले ज्या पांडुरंगाच्या भेटीसाठी मी एवढ्या लांबून आलो, पण आता मात्र मला आज जावं लागणार आहे. सगळे लोक आनंदात होते. कोण म्हणे माझी बायको वाट पाहत असेल, कोण म्हणे माझी मुलं बाळं वाट पाहत असतील, कोण म्हणे 1 महिना झाला मी वारीला आलो, शेतीत पावसानं काय नुकसान केलं असेल, मला लवकरात लवकर घरी जावं लागेल. काल्याचं कीर्तन संपलं, महाप्रसाद झाला, सगळे लोक ज्याच्या त्याच्या घरी जाऊ लागले. पण मात्र तुकोबाराय मंदिराच्या एका खांब्याला जाऊन बसले आणि त्या ठिकाणी जोरजोरानं रडू लागले. देवानं विचार केला, सगळे लोक आनंदात आहेत, पण मात्र तुकोबारायांना काय झालं? कोणी बोललं तर नाही. भगवंत तुकोबारायांजवळ आले, म्हणाले का हो तुकोबा, काय झालं तुम्हाला रडायला? कोणी बोललं का तुम्हाला? म्हणाले नाही. मग काय झालं तुम्हाला रडायला? कोणी काही नाराज केलं का? म्हणाले नाही नाही. मग सांगा ना काय झालं काय तुम्हाला? तेव्हा तुकोबारानं सांगावं, देवा माझं दुःख नाही कळणार हो तुम्हाला. का नाही कळणार? मी देव या जगाचा मालक आहे, मला का नाही कळणार तुमचं दुःख? म्हणाले देवा ज्या ओढीनं मी या ठिकाणी आलो होतो, ज्या आनंदानं मी या ठिकाणी आलो होतो, तो आता आनंद माझा संपला. कारण माझ्या माहेराला यायची जी ओढ होती ना देवा, ती आता संपली. कारण आता मला माझ्या घरी जायचंय, सासरी जायचंय माझ्या देवा. कारण या ठिकाणी माझी आई आहे, बाप आहे, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, आणि एवढ्या सगळ्यांना सोडून जायला मला आवडत नाही देवा. कारण यांच्यामध्ये मी राहिलोय, हसलोय, खेळलोय, आणि मग अशांना सोडून या ठिकाणी जाऊ वाटत नाही देवा. कारण तू माझं जीवन आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि असं जेव्हा तुकोबारायनं देवाला सांगावं, पण काय करता तुकोबाराय, जावं लागेल तुम्हाला, कारण तुम्ही गेल्याशिवाय चालणार नाही. म्हणाले का नाही चालणार?
कारण देवा मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. जशी एक कन्या तिचा विवाह झाल्यानंतर तिला जसं माहेर सोडू वाटत नाही ना देवा, तीच अवस्था माझी झाली. अभंगाचं प्रथम चरण. कल्या सासू रासी जाये, 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 ओ सासू रासी जाये, सासू रासी जाये, आगे पर तोने पाहे, आगे पर तोने पाहे, आगे पर तोने पाहे, आगे पर तोने पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, मागे पर तोने पाहे, मागे पर तोने पाहे, मागे पर तोने पाहे, मागे पर तोने पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. सासुराशी जाये मागे परतोनी पाहे. टाळ्या वाजवर एकदा बाबांनी करता. अशा टाळ्या वाजवत जा म्हणजे तुम्हाला झोपा लागणार नाही. कारण बऱ्याच लोकांना कीर्तनात बसून समाजाला लागतात, त्या लागणार नाही, म्हणून टाळ्या वाजवत जा.